आज आपण 18व्या अध्यायातला पुढला भाग बघूया. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला होता की कर्म जर करायचीच आहेत तर कर्म संन्यास आणि कर्मफल त्याग म्हणजे त्याग आणि संन्यास या शब्दांमधला जो फरक आहे तो मला नीट समजावून सांग. आणि मग त्या प्रश्नाच्या आधारावरती कृष्णाने कर्मसन्यास आणि कर्मफल त्याग यातला फरक अर्जुनाला सांगितला होता. म्हणजे जी काम्य कर्म आहे, ज्यांचं मूळ इच्छा आहे अशी जी काम्य कर्म, त्या कर्माचा संन्यास करायचा. आणि जी नित्यनैमित्तिक कर्म आहेत किंवा आपली जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य यथाशक्ती करायची आणि मग त्यांच्या कर्माच्या फलाचा त्याग करायचा, असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. मग पुढे कर्म करण्याची युक्ती त्यांनी सांगितली की मीपणा आणि फलाची आसक्ती सोडून कर्तव्य भावनेने कर्म करावीत. जी कर्म करायचीच आहेत त्यांच्यामध्ये आसक्ती न ठेवता आणि अहंकार काढून, त्याच्यावरचा अहंकार काढून ती कर्म करायची आणि मग त्यांनी कर्मक्षय होतो आणि आत्मशुद्धी होते. याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो की समजा आपल्याला ऑफिसवरून किंवा कुठल्या बाहेर गावावरून आपल्याला घरी जायचं असेल आणि घरी आपली मंडळी वाट बघतात की समजा कुठला समारंभ आहे किंवा खूप दिवसांनी आपण घरी चाललोय त्याच्यामुळे घरी सगळे वाट बघतात. तर आपलं तेव्हा ध्येय काय? ध्येय हेच आहे की लवकरात लवकर घरी पोहोचणं. म्हणजे ते जर कर्म असेल तर ते यथाशक्ती केलं आणि पटापट केलं तर ते कर्म लगेच संपेल. पण समजा जाताना आपण टंगळमंगळ केली की समजा स्टेशनला उतरलो आणि जाताना काहीतरी असं चांगलं आपल्या आवडीचं रेस्टॉरंट भेटलं, तर जर विचार आला मनामध्ये चला तिकडे बसून थोडस खाऊया, तिथून बाहेर आलो, मग समजा मित्र भेटला तर मित्राशी गप्पा मारत चालू, असं जर आपण जर टंगळमंगळ केली त्या कर्मामध्ये उशीर केला तर काय होईल की ते एक तर कर्म कदाचित होणार नाही. समजा घरी जे समारंभ असेल तो होऊन जाईल, एक तर कर्म होणार नाही किंवा कर्म नीट होणार नाही. स्टेशनवरून सरळ घरी गेलो तरच त्या कर्माचा पटकन क्षय होईल. ते कर्म नीट नाही केलं तर कदाचित प्रॉब्लेम्स होऊ शकतात की समजा आपण घरी पोहोचलो, उशिरा पोहोचलो, घरावरची बेल वाजवली, दाराच्या त्या बाजूने कदाचित आवाज येण्याची शक्यता आहे की आता तुम्ही बाहेरच राहा, तुम्ही इतका उशिरा आला तर तुम्ही येऊ नका. तर अशी ती पंचायत होऊ शकते जर कर्म व्यवस्थित केलं नाही तर. तर कर्मक्षय कर्म केल्यानेच होतो आणि त्यांनीच आत्मशुद्धी होते. त्यांनी ओवी दिली होती की पाटो वाटी पुटे भांगारा खारू देणे घटे, तई कीड झड करी तुटे निर्व्याज्य होय. म्हणजे सोन्याला, अशुद्ध सोन्याला जेवढी खाराची पुटं देतात तेवढं ते सोनं शुद्ध होत राहतं. त्याच पद्धतीने कर्म यथाशक्ती यथाविधी केली तर कर्माचा क्षय होतो आणि त्यांनी आत्मशुद्धी होते. पुढे या अध्यायामध्ये त्यांनी निष्काम कर्म, भक्ती असे आवश्यक गुण सांगितले. आपण हे आधीच्या अध्यायांमध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये 9वा 12वा अशा बरेचसे हे गुण बघितले होते. तिथून पुढे ते एक नैष्कर्म्य सिद्धी म्हणून या विषयावरती काही उभे. तो हा एक नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे महत्वाचा एक प्रकार आहे. तर आज त्याच्याबद्दल थोडं विवेचन करू आणि पुढे गेल्या रविवारी आपण विचार मंथनासाठी एक प्रश्न बघितला होता की आदर्श समाज व्यवस्था जर आपल्याला निर्माण करायची असेल तर आपण कशी करू, तर त्याच्याबद्दल थोडंसं विवेचन करूया. तर आज नैष्कर्म्य सिद्धी आणि विचार मंथन हे दोन जे विषय आहेत त्यांच्याबद्दल आपण बघू. नैष्कर्म्य सिद्धी एक खूप महत्वाची अवस्था कशी आहे की समजा चालत जाऊन जाऊन या चित्राप्रमाणे त्या वाटेची जी शेवटची पायरी आहे ती पायरी म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. म्हणजे साधकाच्या जीवनातली, साधकाच्या अध्यात्म मार्गातली अगदी अंतिम अवस्था. तिथून पुढे वाट संपते, तिथून पुढे अथांग समुद्र, तिथून पुढे जी अध्यात्म मार्गाची त्याची जी प्रगती होणार आहे त्याचं जे अंतिम ध्येय आहे ते त्याला मिळणार. त्यांनी ही वाट चालून चालून त्यांनी काय केलंय की संपूर्ण साधनेमध्ये, उपासनेमध्ये त्यांनी रज आणि तमगुणांचा लय केला, त्यांचा क्षय केला. सत्वगुणांची त्याच्यामध्ये वृद्धी झाली. सत्वगुणांची वृद्धी होऊन मग शेवटी देह अहंकार, देहातीत त्या अवस्थेमध्ये तो आला. त्याला देहाचा अहंकार नाही आणि त्याची वृत्ती कुठे स्थिर झाली? आत्मस्वरूपी स्थिर झाली. कारण त्याचं ते खरं स्वरूप आहे. देह स्वरूप हे मिथ्या आहे आणि आत्मस्वरूप जे माझं खरं आहे तिकडे त्याची वृत्ती स्थिर झाली. तर अशा स्थिर वृत्तीमध्ये तो खरोखर गुणातीत अवस्थेमध्ये असतो. पै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता.
हे गुणाची क्रिया जाता नियोजित. इतका तो गुणांच्या पलीकडे पोचला. ती जी अवस्था आहे ती नैष्कर्म्य सिद्धी. आणि त्या अवस्थेच्या पुढे काय, त्या साधकाचं जे अंतिम ध्येय आहे, जे मोक्ष प्राप्ती आहे, तेच त्या साधकाचं ध्येय. त्यापुढे ते वाट बघतात. त्या नैष्कर्म्य सिद्धीबद्दल माऊलींनी काय सांगितलं ते आपण बघूया. तरी देहाधिक हे संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिरे तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा. पारध्याच्या जाळ्यामध्ये जसा वारा अडकत नाही, कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी तो वारा कसा असतो, मुक्त असतो. तो जाळ्यातून आत बाहेर वाटेल तिकडे तो जाऊ शकतो. तर असा जो वारा मुक्त असतो त्याच पद्धतीने साधकाची अशी अवस्था होते. त्याला जे प्रपंचामधले जे सगळे पाश असतात ते सगळे पाश, त्या पाशातून तो मुक्त झालेला असतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. त्या पद्धतीने त्याला सुख किंवा दुःख याच्यामध्ये काहीच फरक जाणवत नाही. लाभ हानी यांच्यामध्ये काही फरक जाणवत नाही. तर असा जो तो खरोखर सर्व पाशांमधून मुक्त झालेला असतो, त्याचा मान अपमान संपलेला असतो, त्याला हवं नको पण सगळं संपलेलं असतं. त्यामुळे प्रपंचातल्या जी काही बंधनं असतात त्या बंधनातून तो मुक्त झालेला असतो. पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेहकुळे सर्वत्र होय. एकदा फळ पिकल्यावर त्या पिकलेल्या फळाची अवस्था कशी असते, ते पिकलेलं फळ देठाला धरत नाही आणि देठ सुद्धा त्याला धरत नाही. त्यामुळे असा जो गुणातीत जो माणूस असतो, जो साधक असतो, त्याची इतकी प्रगती झाली. त्या प्रगतीमध्ये नैष्कर्म्य सिद्धी या अवस्थेमध्ये आल्यावर त्याचं काय होतं की प्रपंचातले जे सगळे मोहपाश असतात त्यांचं त्याला काहीच वाटत नाहीये. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. म्हणजे ते अगदी निर्जीव झाल्यासारखे वाटतात, त्याला काहीच महत्व राहत नाही. म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जाय आपैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. एकदा अशा पद्धतीने त्याचा मनोनिग्रह झाला, म्हणजे मनावर त्याचं नियंत्रण आलं, मग काय होतं की त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्या सगळ्या लय पावतात. स्पृहा नासोनी जाय आपैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आणि अशा भूमिकेमध्ये तो नेहमी रत असतो. म्हणजे आपण तुकोबांचा अभंग ऐकतोच नेहमी, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. जर मनावर आपलं नियंत्रण असेल तर मग जी कर्म करायची आहेत ती यथाशक्ती करून त्या कर्मांचा क्षय करून मग ती जी इच्छा आहे तीच नाहीशी होते. म्हणजे तो माणूस कसा होतो, निरीच्छ होतो, तो माणूस निस्पृह होतो आणि तिथून पुढे त्याला काही कर्तव्यच राहत नाही. अशी ती नैष्कर्म्य सिद्धी ही अवस्था. तैसे न होणे निफजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे सर्व सिद्धी सहजे परमहेची. त्याच्या सगळ्या इच्छाच जिकडे संपल्या आहेत, त्याच्यामुळे इच्छेतून निर्माण होणारी अशी कुठलीच कर्म राहत नाही. त्या कर्मांचा सुद्धा क्षय होतो. आणि याच्यामध्ये विशेष काय, याच्यामध्ये सहजता तीच सर्वात महत्वाची आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटेल की कर्मांचा क्षय होतो म्हणजे निष्क्रियपणा. तर निष्क्रियता आणि नैष्कर्म्य ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचं ते पुढे उदाहरण देतात. देवळाची कामा कळसू उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. म्हणजे देवळाचं सगळं काम झालंय, पायापासून भिंतींपासून कलाकुसरीपासून सगळं काम झालंय आणि आता कळस ठेवला म्हणजे काय की जी काही कामं होती ती सगळी झाली आहेत, सगळी जी कर्म आहेत ती करून झाली आहे. आणि अशी जी मनाची अवस्था आहे की जिकडे कुठलीच इच्छा बाकी राहत नाही, ती जी अवस्था ती नैष्कर्म्य सिद्धी. उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू. एकदा नदी गंगा समुद्रामध्ये विलीन झाली मग ते पाणी, ह्या पाण्यापासून ते पाणी वेगळं राहत नाही, गंगेचं नाव सुद्धा राहत नाही, गंगा कुठे हे पण दाखवता येत नाही. सोन्याला एकदा कस आला म्हणजे अति शुद्ध सोनं झालं, मग ती शुद्ध करण्याची प्रक्रिया संपते. तर अशी जी क्रिया संपते, कर्म संपतात, त्या अवस्थेला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. तैसे आपुले नेणणे फेडीजे का जाणणे तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा. की कर्म कर्ता कार्य ही त्रिपुटी एकरूप होते. तसंच ज्ञान ज्ञाता ज्ञेय साधक साधना साध्य हे सगळे एकरूप होऊन जातात. आणि ज्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला, तैसे आपुले नेणणे फेडीजे का जाणणे, ज्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश झालाय
त्या ज्ञानाचाही जिकडे लय होतो अशी जी दशा आहे त्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. ती परत एकाही निपजणे आन नाही, म्हणून म्हणिपेन पाही परमसिद्धी ते. तिथून पुढे मग मिळवण्यासारखं काहीच राहत नाही. त्याच्यामुळे अशा अवस्थेला परमसिद्धी असं सुद्धा म्हणतात. अजून करण्यासारखं काहीच नाही. तिथून पुढची जी अवस्था आहे ती फक्त मोक्ष प्राप्ती आहे. जे आधी म्हटल्याप्रमाणे साधकाच्या आध्यात्मिक मार्गातली अंतिम पायरी आणि साधकाचं कुठल्याही साधकाचं हेच ध्येय असेल, हेच स्वप्न असेल की कुठल्या तरी जन्मामध्ये जाऊन आपल्याला अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. तर आपण आता पुढल्या विषयाकडे बोलूया की गेल्या अभ्यास वर्गाच्या शेवटी विचार मंथनासाठी हा एक प्रश्न विचारला होता. ब्रह्माची जी मूलभूत कालातीत तत्व आहेत आणि ती तत्व कुठली की ब्रह्म सगळीकडे आहे, सर्वत्र आहे, सदा सम, साक्षी आहे, अकर्ता, हे सगळं जे आपण शिकलो, एकम सद विप्रा बहुधा वदंती ममै वंशो जीवलोके, म्हणजे एकच ब्रह्म अनेक रूप आहेत किंवा सर्व भूतांमध्ये माझाच अंश आहे, म्हणजे ही जी समता आहे ती सगळीकडे म्हणजे प्रत्येक अध्यात्म शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितली. तर ह्या मूलभूत तत्वांवर आधारित जर आपल्याला आदर्श सृष्टी निर्माण करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल? तर आदर्श सृष्टी निर्माण करण्यासाठी आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची. त्याच्यासाठी सर्वात जो मूलभूत घटक आहे आदर्श माणूस निर्माण करायचा. आणि त्याच्यासाठी अशी काही ठोकताळे आपण बघितले होते की आदर्श माणूस म्हणजे कसं, त्याच्या चित्तामध्ये सात्विकतेची वाढ करणं, हे एक आदर्श माणसाचं लक्षण आहे. हे कसं वैयक्तिक लक्षण आहे. दुसरं कसं आहे, कारण आपल्याला आदर्श माणूस बनवून मग पुढे समाज व्यवस्था निर्माण करायची आणि मग सृष्टी निर्माण करायची. त्याच्यामुळे दुसरा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये की असा माणूस आणि असे काही नियम की ज्याच्यामुळे जगाची स्थिती उत्तम राहील, म्हणजे त्या माणसाचीच नाही पण इतरत्र या जगामध्ये जे काही आहेत, भूतमात्र आहेत, निसर्ग आहे, संपूर्ण प्राण्यांची इह परलोकीची भल्याची चिंता करणारा नियमांचा समूह, म्हणजे माणूस त्याचं भलं आणि संपूर्ण सृष्टीचं भलं कसं होईल असे नियम आपल्याला करायचे. आणि मी गेल्या वेळा म्हटलं होतं की समजा सुरुवातीलाच आपल्याला अशी 10 नवजात बालकं मिळणार आणि त्या नवजात बालकांमध्ये ही जी छोटी वर्तुळं दिसतात त्या प्रत्येक बालकामध्ये सत्व रज तम ह्या गुणांचा अंश आहे. आणि ते मिश्रण कसं आहे, किती आहे, हे आपल्याला काहीच माहित नाही. म्हणजे हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे, ही सुरुवात आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला जर समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर काय करू आपण, कुठले नियम ठेवू किंवा किंवा कुठल्या गोष्टी टाळू. आता अर्थात हा खूप कठीण प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही खूप कठीणच असणार आहे. आणि एकच उत्तर नसेल, बरीचशी उत्तरं असतील. माझा उद्देश इथे एकच आहे की ह्या प्रश्नाच्या माध्यमातून जर आपलं विचार मंथन झालं अगदी प्रामाणिकपणे, त्याच्यामुळे आपापल्या ग्रुपमध्ये हे विचार मंथन करा आणि त्यांनी नक्कीच, मला तरी वाटतं की नक्कीच फायदा होईल आणि बरेचसे नवीन विचार आपल्याच डिस्कशन मधून बाहेर येतील. तर आपण त्या बालकांकडे बघितलं, काही त्यातली बालकं कशी आहेत, गुटगुटीत आहेत, काही बारीक आहेत, काही अगदी गोरी गोमटी आहेत, काही काळी आहेत, काही शांत झोपली आहेत, काही अगदी रडतायत, म्हणजे कधी त्यांचं रडणं थांबवतच नाही. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची बालकं आहेत. पण त्या बालकांच्या गुणांबद्दल म्हणजे सत्व रज तम गुणांबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? तर त्यांचा स्वभाव कसा असेल ह्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का? त्यांचे गुण कसे असतील ह्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का? तर समजा आपण त्यांचं कर्म ठरवू शकतो का की कुठले असे ठोकताळे बांधू शकतो की 1 नंबरचं जे बाळ आहे त्यांनी पायलट बनावं. समजा तो मोठा झाला आणि त्याला कळलं की मला उंचीची भीती वाटते, मला पायलट वगैरे काही बनायचं नाही. तर आपण असं काही आधीच ठरवू शकत नाही जन्माच्या वेळेलाच की हे जे मूल आहे ते पुढे जाऊन कुठलं कर्म करेल किंवा त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचे गुण कसे असतील, त्याचे कर्म कसे असतील. समजा दुसऱ्या मुलाला सांगितलं की तू शिक्षक बन, समजा मोठा होऊन त्याला असं कळलं की अभ्यासामध्ये मला काही रस नाहीये पण मला खेळण्यामध्ये खूप रस आहे, तर मी खेळणार. त्याच्यामुळे असे जे वेगवेगळे गुणधर्म आवडी निवडी जे आहेत त्या आपण जन्माच्या वेळेला सांगू शकत नाही. ते सांगण्यासाठी जी माहिती पाहिजे ती कोणाकडेच नाहीये. समजा ह्या 10 बालकांना एकाच आईने जन्म दिला, त्या आईला तरी जन्मदात्या आईला तरी सांगता येईल का की ही मुलं मोठी होऊन काय करतील किंवा ह्या मुलांचे स्वभाव कसे असतील. आता समजा हे तर आपण ह्या
नुकताच जन्म झालेल्या 10 मुलांबद्दल विचार करतो. आपल्याला विचार करायला संपूर्ण समाजाचा, म्हणजे ह्यांची पुढली पिढी, त्यांच्या पुढली पिढी, म्हणजे हजारो, लाखो, कोट्यावधी लोकांचा विचार करून आपल्याला समाज व्यवस्था आणि त्याचे निर्णय घ्यायचे, त्याचे नियम बनवायचे. ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये, ज्यांच्या गुणांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये, त्यांच्याबद्दल आपण असे नियम करू शकतो का, की जे जन्मावर आधारित? आणि समजा कुठल्या तरी किमयेने समजा जरी कळले, की प्रत्येकामध्ये सत्व, रज, तम गुणांचं किती मिश्रण आहे, हे जरी कळलं, तरी सुद्धा ते योग्य आहे का? कारण एक माणसाच्या एकाच आयुष्यामध्ये हे गुण बदलू शकतात. कधीही बदलू शकतात. त्याच्या कर्मानुसार, आणि चांगलेही होऊ शकतात, वाईटही होऊ शकतात. आपण एकाच मुलाच्या दृष्टीने बघूया, की सत्व, रज आणि तम या गुणांचं त्याच्यामध्ये मिश्रण किती आहेत, काय आहे, त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. पण समजा आपल्याला एखादी अशी स्केल बनवायची आहे, मोजपट्टी बनवायची आहे, की एका माणसामध्ये ह्या गुणांचं मिश्रण किती आहे. तर समजा ती अशी स्केल बनवली की 0 म्हणजे संपूर्ण तमोगुणांनी भरलेला तो माणूस आहे. 10 म्हणजे सात्विक गुणांनी भरलेला तो माणूस आहे, आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गुणांचं मिश्रण आहे, सत्व, रज, तम या गुणांचं मिश्रण. समजा प्रत्येक ह्या 10 पैकी प्रत्येक मुलाला आपण बेनिफिट ऑफ डाऊट दिला, की ठीक आहे, काहीच माहित नाहीये, त्याच्यामुळे सुरुवात त्याची 5 पासून, मध्यापासून होते. मुलाचा जन्म झाला, मुलाचं संगोपन चाललंय, आणि सुरुवातीला आई वडिलांना असं कळलं की त्या मुलाला राग खूप येतो. तर ते आई वडील त्याला बरंच शिकवतात, बऱ्याचशा आपण खेळांची जी गोष्ट सांगितली समजा त्या पद्धतीच्या गोष्टी सांगतात, आणि त्याच्यावर चांगले संस्कार करतात, आणि रागाचा दुष्परिणाम काय आहे, ते सांगतात. म्हणजे त्याला समजतं ते, आणि हळूहळू तो त्याची सत्वगुणांमध्ये वाढ होते. त्याचं चांगलं शिक्षण होतं, तो स्वावलंबी होतो, त्याला बराच पैसा मिळू लागतो. बराच पैसा मिळाल्यानंतर त्याची संगत जरा चुकते, वाईट संगतीमध्ये जातो, आणि मग त्याला बरेचसे वाईट गुण येतात, आणि त्यांच्या मार्फत त्याचा राग परत वाढायला लागतो. हे खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला राग येतो. मग बरेच त्याच्या आयुष्यामध्ये अशा वाईट घडामोडी होतात. मग तो स्वतःचाच आत्मपरीक्षण करतो, पश्चाताप होतो, आणि तो परत चांगल्या मार्गाला लागून त्याचा राग कमी करून त्याच्या सत्वगुणांमध्ये वाढ होते. हे एकाच माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळे फरक होतात, आणि हे कसं आपण एक अशी इमॅजिनरी स्केल निर्माण केली आहे, फक्त राग ह्या अवगुणावर आधारित. आता ज्ञानी माणसाची जेव्हा आपण लक्षणं बघितली, त्याच्यामध्ये 26 लक्षणं माऊलींनी सांगितली होती. सात्विक बुद्धी, अमानित्व, दांभिकपणाचा अभाव, शुचिर्भूतपणा, अहिंसा, इंद्रिय संयम, अशा बरेचसे गुण सांगितले होते. तर ही जी स्केल आहे ती ह्या सगळ्या गुणांची कंपॉझिट स्केल. तर आपल्याला एका गुणाबद्दल सांगता येत नाही, तर ह्या कंपॉझिट स्केल मध्ये त्याचा आधार घेऊन आपण कसं ठरवणार की एका माणसाचा सत्व, रज, तम गुणांमध्ये त्याची ती स्केल कुठे आहे. इतकंच फक्त सांगू शकतो की आपण लहानपणी तुला जेवढा राग यायचा तेवढा आता येत नाही, एवढासा रिलेटिव्हली आपण सांगू शकतो. पण समजा रागामध्ये सुधारणा झाली, पण दांभिकपणामध्ये त्याचा दांभिकपणा वाढला, म्हणजे ह्या सगळ्या गुणांमधला एक गुण वाढतोय, दुसरीकडे अवगुण वाढतोय, मग या स्केलचं काय होणार. प्रत्येक माणसाची ही जी स्केल आहे त्याची सत्व, रजतम गुणांमध्ये तो कुठपर्यंत आहे हे कदाचित फक्त त्यालाच माहिती असेल, आणि तो जर अगदी प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत असेल तरच त्याला माहिती असेल. तो जर स्वतःवरती त्याचा बायस असेल तर तो काहीतरी वाढवून गोष्टी सांगेल. प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये त्याच्या सत्व, रजतम गुणांचं मिश्रण कुठे आहे ही गोष्ट गुपित आहे. ब्रह्मानी देवानी आपल्याला जबाबदारी दिली आहे, बाबा कुठल्या तुला काही गोष्टी माहित नाही, पण तरी सुद्धा तुला आदर्श माणूस आणि आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची. 10 बालकांमध्ये काहीच भेदभाव नाही. ब्रह्माचा अंश सदा सर्वत्र सदा सम सर्व भूतांमध्ये माझाच अंश आहे, असं आपल्याला ब्रह्माने सांगितलं. आपण एकच करू शकतो की प्रत्येक मुलाला उद्धरेत आत्मना आत्मानम, स्वतःची प्रगती करण्यासाठी पोषक असं जे वातावरण आहे ते निर्माण करू शकतो. ती एकच गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये आहे, किंवा त्या एकाच गोष्टीवर आधारित आपण जे काही नियम बनवायचे ते बनवू शकतो. की समजा तो तमोगुणांनी भरलेला असेल,
तरी सुद्धा त्याची दिशा एकच आहे. तू जिथे आहेस तिथून तू सुरुवात कर आणि तुझी प्रगती सत्वगुणांकडे करायची. असा कोण तमोगुणांनी भरलेला माणूस जो अगदी मध्ये आहे, रजोगुण आणि तमोगुण आहेत, त्याची सुद्धा एकच दिशा आहे की सत्वगुणांकडे तुझी प्रगती करायची. समजा कोणी सत्वगुणांनी भरलेला माणूस, त्याला सुद्धा काय सांगायचं, तिथेच राहा, परत मागे येऊ नकोस. हे सगळ्यांची एकच दिशा आहे की तू जसा आहेस त्याच्यापासून पुढे, म्हणजे तिथून चांगली प्रगती कर, सत्वगुणांकडे तुझ्या गुणांची प्रगती कर. ही गोष्ट मात्र आपण निश्चित करू शकतो. त्या मुलांबद्दल काहीही माहित नसेल तरी सुद्धा आपण त्यांना प्रगतीसाठी, त्यांच्या गुणांचं संवर्धन करण्यासाठी, गुणांमध्ये प्रगती करण्यासाठी आपण वातावरण निर्मिती नक्कीच करू शकतो. आता हे आपण एकाच मुलाचं बघितलं. आपल्याला 10 मुलांचं, त्यांच्या पुढल्या पिढ्यांचं, असा कोट्यावधी पिढ्यांचे त्यांच्यासाठी आपल्याला नियम बनवायचे. आपल्याला जर सगळ्यांचं भलं करायचं असेल तर त्यांना उत्कर्षासाठी त्यांचं वातावरण आपल्याला निर्माण करायला पाहिजे. त्या वातावरणामध्ये कुठली अजून महत्वाचे विचार आहेत. एक तर की समान संधी, या प्रत्येक 10 मुलांपैकी प्रत्येक मुलाला समान संधी भेटली पाहिजे. त्याची समजा तमोगुणांचा नाश करून सत्वगुणांकडे त्याला प्रगती करायची आहे, तर ती जी संधी आहे ते करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींची संधी प्रत्येक मुलाला सारखीच मिळायला पाहिजे. त्यांना समान शिक्षण मिळायला पाहिजे. समान शिक्षण म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये बराचसा मानसिकतेचा अंश येते की समान शिक्षण का, कारण आपल्याला ब्रह्माकडून आपल्याला माहिती मिळाली आहे की सर्व भूतांमध्ये माझाच अंश आहे आणि मी सगळीकडे सारखाच आहे. जर ब्रह्माचा अंश सारखा आहे तर प्रत्येक जणाला समान संधी आणि समान शिक्षण मिळालं पाहिजे. मग तिथे आपण कुठल्या बेसिसवर भेदभाव करतो, विचारांची व्यापकता पाहिजे. ह्या प्रत्येक, म्हणजे आपण म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीचे, गोरी गोमटी आहेत, काळी आहेत, रडणारी आहेत, हसणारी आहेत, शांत आहेत, असे जे गुणधर्म आहेत, आणि हे गुणधर्म वेगळे असणारच. त्या गुणधर्मांवरून कर्म प्रत्येक जण आपापले ठरवणार, आवडीनिवडीशिवाय ठरवणार. पण शेवटी त्यांना आपलं हे सांगणं कर्तव्य आहे की सगळ्यांमध्ये जे मूळ तत्व आहे ते सारखंच आहे, आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे की वाईटपणा घालवून आपला चांगुलपणा याच्यामध्ये वाढ करणं. ही जी विचारांची व्यापकता आहे ती ह्या पोषक वातावरणामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे. पुढे आहे की भेदभाव, द्वेष, मत्सर, कुठल्याही पद्धतीचा भेदभाव असो. आता जन्मावरून आपण बघितलं की जन्मावरून आपण कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही की त्या मुलाचं पुढे काय होईल, त्याचे गुण काय आहेत, कर्म काय आहेत, स्वभाव काय आहेत, काहीच सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा जन्मावरून कुठल्या कुठल्या गोष्टी ठरतात. नाव ठरतं. आपण आधीच्या अध्यायांमध्ये एक ओबी बघितली होती की आई वडील ज्या नावाने हाक मारतील त्या नावाने ते मूल ओ देतं. जन्मावरून नाव ठरतं, रंग, रूप, वर्ण, देश, धर्म, जात, पंथ, या सगळ्या गोष्टी जन्मावरून ठरतात. तर ह्या गोष्टींवरून त्या माणसाची पुढे कशी प्रगती होईल हे ठरवणं म्हणजे भेदभाव आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी मग शेवटी काय करायला पाहिजे की कालातीत मूल्यांचं जतन आणि कालानुरूप बदल, हे दोन्ही एकत्रितपणे करणं खूप महत्वाचं आहे. ह्या जगामध्ये कुठलीही संस्कृती घ्या किंवा कुठलीही सिस्टीम घ्या, मोठ्या अशा कंपन्यांमध्ये काम करत असेल, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये असतील, कुठलीही गोष्ट जेव्हा सुरुवातीला निर्माण केली जाते ती 100% यशस्वी नसते. यशस्वी म्हणजे 100% त्याचे नियम सगळीकडेच लागू होत नाही. ते कधी ना कधीतरी जाऊन त्या सिस्टीमला बदलावं लागतं. प्रत्येक, आपण साधी गाडीचं उदाहरण घ्या. गाडी जेव्हा आपण नवीन गाडी घेतो तेव्हा त्याचं सगळं टेस्टिंग झालेलं असतं. बऱ्याच जणांनी बरीचशी मेहनत करून ती गाडी निर्माण केलेली असते. चावी लावली की गाडी चालू होते आणि बरेच वर्ष काही न करता ती गाडी चालते, व्यवस्थित चालते. नवीन गाडी असताना सुद्धा आपल्याला जे काही रेग्युलर मेंटेनन्स आहे तो करायचा असतो. ऑइल चेंज आहे, काही वर्षांनी टायर बदलायला लागतात, काही वर्षांनी अजून कुठले पार्ट बदलायला लागतात. तर कुठलीही गोष्ट समजा अगदी सुरुवातीला जरी आदर्श असेल तरी सुद्धा ओव्हर पिरियड ऑफ टाइम, काही वेळानंतर, काही वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल घडवावेच लागतात. समजा गाडीचा मेंटेनन्स केलं नाही तर काय होईल, काही वर्षांनी त्या गाडीला, त्याच्या पार्ट्सला गंज लागेल. तरी सुद्धा आपण दुर्लक्ष केलं तर गंज लागून लागून ती गाडी आपल्याला स्क्रॅप मध्ये द्यावी लागेल, ही गाडी मोडीत काढावी लागेल.
तर हे सगळ्या संस्कृतीसाठी, सगळ्या नियमांसाठी हे लागू पडतं. प्रत्येक देशाची जेव्हा घटना नियम बनतात, आता कॉन्स्टिट्यूशनचे अमेंडमेंट्स असतात. अमेंडमेंट्स म्हणजे काय? बदल. बदल का करावे लागतात? की जशी परिस्थिती बदलते त्याप्रमाणे त्या नियमांमध्ये बदल घडवणं हे महत्वाचं होतं. त्याच्याशिवाय ती सिस्टम, ते कॉन्स्टिट्यूशन राहू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये आत्मपरीक्षणाचा पण एक भाग आहे, की जी कालातीत मूल्य असतात ती जतन करणं, हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे. आता गाडीचंच बघितलं की कितीतरी माणसांनी अगदी प्रामाणिकपणे चांगल्या भावनेनी कितीतरी टेस्टिंग करून ती गाडी बनवलेली असते. तर त्याच्यामध्ये काय चांगुलपणा आहे? तो जतन करणं आणि ज्या काही गोष्टी बदलायला लागतात त्या त्या बदलत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर आता जन्मावर आधारित ज्या गोष्टी आहेत त्यांनी जर भेदभाव निर्माण झाले आणि होतातच, तर त्याचा परिणाम कसा होतो? त्याचे काही उदाहरण आपण पाहू. ह्या चित्रामध्ये एक असं एका कोपऱ्यामध्ये असा एक माणूस दिसतो इथे इथे आणि बाकीचे अशी लोक येत आहेत जातात. म्हणजे हा एक अमेरिकेमध्ये एक वर्तमानपत्र आहे, वॉशिंग्टन पोस्ट म्हणून. खूप असं मोठं वर्तमानपत्र आणि प्रसिद्ध वर्तमानपत्र. तर त्यांनी एक सोशल एक्सपेरिमेंट केला होता अमेरिकेमध्ये. वॉशिंग्टन डीसी या शहरामध्ये जे मेट्रोचं स्टेशन आहे, मोठं असं रेल्वेचं स्टेशन आहे, त्या स्टेशनच्या एंट्रन्सच्या जवळ त्यांनी एका माणसाला उभं राहायला सांगितलेलं असं. आणि तो माणूस उभा राहून वायलिन वाजवतात. तर ते लोक येत आहेत जात आहेत. त्यांनी हा जो प्रयोग होता त्याचं रेकॉर्डिंग केलं. जवळजवळ तासभर हे रेकॉर्डिंग केलं. आणि त्या तासभरामध्ये या जागेमधून जवळजवळ 1000 लोक आले आणि गेले. बहुतांश लोकांनी त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. अगदी त्याच विचारांमध्ये ते चालत राहिले. 5-6 लोकांनी थोडा वेळ थांबून त्याचं ऐकलं. या 1000 लोकांपैकी फक्त एकच अशी बाई होती की जी 3 मिनिटं थांबली आणि त्याचं वायलिन वाजवून झालं की तिने तिने खरोखर सांगितलं की अरे खूप चांगलं तुम्ही हे केलं. काही लोकांनी तर त्याच्या ते व्हायोलिनचं कव्हर त्यांनी ठेवलं होतं खालती, त्याच्यामध्ये पैसे टाकले की हा माणूस ठीक आहे, याला काहीतरी पैसे वगैरे पाहिजे असतील, गरज असेल म्हणून हे स्वतःची कला अशी दाखवतं. तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये विशेष काय? अशी तर प्रसंग आपण खूप बघतो. तर विशेष काय याच्यामध्ये की हा जो माणूस आहे त्याचं नाव आहे जॉशुआ बेल. हा अमेरिकेतला सर्वात प्रसिद्ध आणि मी तर म्हणेन जगप्रसिद्ध असा व्हायोलिन प्लेयर. समजा हरिप्रसाद चौरसिया स्टेशनच्या बाहेर उभे राहून बासुरी वाजवतात किंवा भीमसेन जोशी तिथे बसून गातात. म्हणजे असे गुणवंत आणि प्रसिद्ध आहे. म्हणजे हरिप्रसाद चौरसिया, भीमसेन जोशी कोण ओळखत नाही? म्हणजे त्यांना गाण्यांची आवड आहे किंवा संगीताची आवड आहे, सगळीच ओळखतात. तर असा जो हा जॉशुआ बेल आहे, त्याला वॉशिंग्टन पोस्टच्या ज्यांनी हा सोशल एक्सपेरिमेंट केला त्यांनी सांगितलं की तू साध्या वेशामध्ये जा, साध्या आणि अशा जरा गवाळ्या वेशांमध्ये जा. तर त्याला असा कुठला तरी साधारण टी शर्ट दिलेला, कुठली तरी अशी मळलेली पॅन्ट दिली, एक टोपी घालायला सांगितलं. कोणालाही कळलं नाही की ह्याची गुणवत्ता काय. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक नियम गुणवत्तेवर आधारित असावा. आणि या 1000 लोकांपैकी बऱ्याच लोकांना मग त्यांनी विचारलं हा सगळा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर की तुम्हाला जर माहिती असतं की हा जॉशुआ बेल आहे तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे एक आपल्याला असं वाटतं की सकाळची वेळ आहे, सगळी आपले कामाच्या घाई गडबडीमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे विसरले असतील कदाचित. तर ते म्हणाले, बरेचसे लोक असे म्हणाले की मला जर माहिती असतं की हा जॉशुआ बेल आहे, अगदी त्या क्षणी जर माहिती पडलं तरी सुद्धा मी कामाला दांडी मारली असती, तिकडे बसलो असतो आणि संपूर्ण त्याचं ते व्हायोलिन आहे ते ऐकलं असतं, मनसोक्त ऐकलं असतं. काम काय एके वेळ नोकरी गेली तरी परवडलं असतं मला, पण मी नक्कीच ऐकलं असतं. हे का होतं? कारण कोणाचीच अशी अपेक्षा नव्हती की रेल्वे स्टेशनच्या बाहेर जॉशुआ बेल सारखा गुणवंत कलाकार, जगप्रसिद्ध कलाकार तिकडे येऊ शकतो. जरी आला तरी तो कसा अशा पोशाखामध्ये येऊ शकणार नाही, अशा साध्या पोशाखामध्ये कसा येऊ शकेल? तर वस्तुस्थिती अशी आहे की जॉशुआ बेलचे जेव्हा कार्यक्रम असतात, मोठ्या मोठ्या हॉलमध्ये, मोठ्या मोठ्या स्टेडियममध्ये कार्यक्रम असतात, काही दिवसामध्येच त्याची तिकीटं खपतात. लोक हजारो रुपये देऊन त्याची तिकीटं घेतात आणि ऍडव्हान्स बुकिंग मध्ये ते तिकीट घेतात. त्याचं जे व्हायोलिन आहे ते व्हायोलिनच नुसतं लाखो रुपयांचं व्हायोलिन. त्या व्हायोलिनच्या कव्हर मध्ये लोकांनी पैसे टाकले. तर हा जो
एक्सपेरिमेंट आहे, प्रयोग आहे, त्याचं नाव आहे स्टॉप अँड हिअर द म्युझिक. तो पण कसा सिम्बॉलिक आहे, की आपण बऱ्याच वेळेला आपल्या वरती असे काहीतरी पूर्वग्रह असतात, काहीतरी गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात, की चांगल्या गोष्टी अशा दिसतात किंवा अशा ठिकाणी असतात. त्या पूर्वग्रहांवर आधारित आपण बऱ्याच वेळेला गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतो. म्हणून याचं नाव आहे स्टॉप अँड हिअर द म्युझिक. गुणवत्तेकडे लक्ष द्या. आणि सोशल सायकोलॉजीमध्ये अजूनही म्हणजे कुठले भेदभावाचे दुष्परिणाम काय आहेत मला त्यांनी नावं दिली. एक आहे त्याच्यामध्ये हॅलो इफेक्ट. हॅलो इफेक्ट म्हणजे काय? द टेंडन्सी फॉर अन इम्प्रेशन क्रिएटेड इन वन एरिया टू इन्फ्लुएन्स ओपिनियन इन अनादर एरिया. म्हणजे की हे मार्केटिंग मध्ये बरंच वापरतात. की महेंद्रसिंग धोनी घ्या, चांगला क्रिकेटपटू आहे, जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आहे, त्याचे लाखो फॅन्स आहेत आणि त्यांनी म्हणजे भारतासाठी क्रिकेटमध्ये काही इतक्या गोष्टी केल्या आहेत. त्याच्यामुळे जे काही त्याला प्रसिद्धी मिळाली आहे आणि लोक म्हणजे त्याचे फॅन आहेत ते योग्यच आहे. तर महेंद्रसिंग धोनीचं एक असं इम्प्रेशन असतं आपलं की हा एकदम चांगला माणूस आणि बेस्ट क्रिकेटर. त्याच्याकडून मग कंपन्या एन्डोर्समेंट मागतात. म्हणजे काही शॅम्पूच्या ऍडव्हर्टिजमेंट आहेत. समजा शॅम्पूच्या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये महेंद्रसिंग धोनी आला तर आपल्याला काय वाटतं की महेंद्रसिंग धोनी हा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. त्याच्यामुळे तो ज्या ज्या काही गोष्टी सांगतोय त्या खऱ्याच असणार आणि त्या खऱ्या मानून त्या शॅम्पूची विक्री होते. तर वस्तुस्थिती याच्यामध्ये काय की क्रिकेट हा महेंद्रसिंग धोनीचा स्ट्रॉंग पॉइंट. शॅम्पू कसा बनवतात, त्याचा काय परिणाम होतो ह्याच्याबद्दल त्याला काहीच माहित नाही. याच्यामध्ये त्याची एक्सपर्टी नाही आहे. पण तरी सुद्धा आपण महेंद्रसिंग धोनी एक चांगला क्रिकेटपटू आहे म्हणून तो जे काही विकत असेल ते अगदी विश्वासाने विकत घेतो. त्याला हॅलो इफेक्ट म्हणतो. ह्याचा विरुद्ध जर बघायचं झालं की समजा कोणी असा एक गुन्हा केला, चोरी केली आणि चोरी केल्यावर अशी एक अतिशय असा काळा किंवा वाईट दिसणारा गबाळा माणूस आपल्या समोर उभा केलाय आणि एक असा पांढरपेशा माणूस उभा केलाय की सुटाबुटामध्ये आहे, चांगला व्यवस्थित केस वगैरे असं व्यवस्थित दिसणार. आणि जर आपल्याला विचारलं की ह्याच्यामधल्या कुठल्या माणसाने चोरी केली असेल तर साहजिकच आपण म्हणू की हा जो काळा असा वेळा गबाळा माणूस दिसतोय त्यांनी चोरी केली असणार. आपल्याला काहीही माहित नसते दोघांच्या बॅकग्राऊंड बद्दल, तरी सुद्धा आपली नॅचरल इन्क्लिनेशन असते की हा जो दिसणारा वाईट दिसणारा माणूस आहे तोच चोरी करतो. हे का? हे कुठून येतं आपल्या डोक्यामध्ये? आता पांढरपेशा माणसाने चोरी केली नाही अशी उदाहरणं आहेत का कुठे? हजारो लाखो उदाहरण आहेत. उलट ज्या मोठमोठे स्कॅम्स होतात ते पांढरपेशी माणसंच करतात. जी काही गरीब दिसायला गवाळी माणसं असतात ती काही छोट्या छोट्या पैशांच्या चोरी. ही वस्तुस्थिती असून सुद्धा नुसतं दिसण्यावरून आणि दिसणं कसं ठरलंय जन्मावरून ठरलं. नुसत्या दिसण्यावरून आपण ते ठोकताळे बांधतो. पुढचं आहे की अथॉरिटी बायस. अथॉरिटी बायस म्हणजे द टेंडन्सी टू ॲट्रिब्यूट ग्रेटर ॲक्युरसी टू द ओपिनियन ऑफ एन अथॉरिटी फिगर अनरिलेटेड टू इट्स कंटेंट अँड बी मोर इन्फ्लुएन्स बाय दर ओपिनियन. म्हणजे थोडक्यात काय की समजा कुठल्याही कारणाने आणि आपण जन्मावर आधारित कुठलीही कारण बघू शकतो. रंग, रूप, नाव म्हणजे मोठ्या माणसांची, प्रतिष्ठित माणसांची मुलं असतील मग त्यांच्या नावाने मग त्या माणसाला त्यांच्या मुलांना सुद्धा ती प्रतिष्ठा येते. देश, धर्म, जात, पंथ कुठल्याही गोष्टीने समजा एखादा माणूस प्रतिष्ठित किंवा वरिष्ठ आहे असं जर समाजामध्ये त्या समाजाची मान्यता असेल तर त्या माणसाने काहीही सांगितलं तरी सुद्धा आपण त्याला जास्त वजन देतो. तीच गोष्ट जर दुसऱ्या माणसाने सांगितली तर ते दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. हे कसे ते अनकॉन्शियस बायस आहे. आपल्याला न कळत ह्या गोष्टी होत जातात. तर ह्याचं एक उदाहरण त्याची एक व्हिडिओ क्लिप दाखवतो. ती इंग्लिशमध्ये. तो प्रसंग असा आहे की एका कंपनीमध्ये तो त्यांचा मॅनेजर असतो म्हणजे वरिष्ठ आहे. तो त्याच्याबरोबर जे काम करणारे लोक आहेत, त्याच्या खाली जे काम करणारे लोक आहेत त्यांना बोलवतो. त्याने विचारतो की आता आपल्याला कंपनीमध्ये कॉस्ट कटिंग करायचं आहे. तर मला त्याचे आयडियाज सांगा. आणि मग त्यातला एक जो माणूस आहे तो उत्तर देतो. तर ह्या क्लिपमध्ये तुम्ही नीट ऐका आणि प्रत्येकाची बॉडी लँग्वेज बघा आणि मग आपण पुढे बोलूया. We have got to cut costs, people. Ideas. We could open an account on FedEx.com, save 10% on online express shipping. Okay, how about this?
We open an account on FedEx.com. We save 10% on online express shipping. That is wonderful. You just said the same thing I said, only you did this. No, I did this. Makes all the difference. Bingo. That's good. Right on the nose. It's really good. Man. Mhm. तर काय झालं याच्यामध्ये, तो जो तरुण मुलगा आहे तो कदाचित नवीन कामगार असेल, किंवा त्याला काही जास्त अनुभव नाहीये. त्या ग्रुपमध्ये, त्या टीम मध्ये बाकी सगळे जे आहेत ते सगळ्यांना अनुभव आहे. त्यांचा जो बॉस आहे तो विचारतो की कॉस्ट कटिंग करायचं, तर लगेच तो तरुण मुलगा आहे, नवखा जो माणूस आहे तो सांगतोय की आपण जर ऑनलाईन असं एक अकाउंट केलं तर ही जी शिपिंगची कंपनी आहे फेडेक्स म्हणून आहे, ती 10% डिस्काउंट देते, हे सांगतो. आता नुसतं गुणांवर आधारित किंवा त्या सजेशनवर आधारित जर आपण विचार केला तर इट्स अ व्हॅल्युएबल सजेशन. तो सांगतो तेव्हा कोणाचाच, बाकीचे सगळे लोक असतात कोणीच लक्ष देत नाही, आणि सगळ्यांचं लक्ष कुठे असतं की आपला बॉस काही त्याच्यावर प्रतिक्रिया देतोय की नाही. जेव्हा बॉस काहीच प्रतिक्रिया देत नाही तेव्हा शांत राहतो, मग बॉस बोलायला लागतो. शब्द आणि शब्द तेच सांगतो, पण बॉस बोलतो म्हणून लगेच सगळ्यांची बॉडी लँग्वेज चेंज होते आणि ते म्हणतात की ह्याच्यासारखी दुसरी म्हणजे चांगली, ह्याच्यापेक्षा चांगली कल्पना असणं म्हणजे कठीण आहे. आणि कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट मध्ये काम केलेल्या बऱ्याच लोकांना असे स्वतःचे अनुभव सुद्धा आले असते. आणि अजून एक पुढे आहे की कन्फर्मेशन बायस. कन्फर्मेशन बायस म्हणजे टेंडन्सी टू सर्च फॉर, इंटरप्रेट, फेवर अँड रिकॉल information in a way that confirms or supports one's prior beliefs or values. कसं आहे की समजा आपल्या डोक्यामध्ये एखादा कुठल्या विचाराने घर केलं की हा माणूस चांगला आहे किंवा ही गोष्ट वाईट आहे, एकदा त्या विचाराने घर केलं की कुठल्याही त्याचं कारण काही असो, कुठलेही पूर्वग्रह असोत किंवा भेदभाव असोत, पण आपल्याला तेव्हा कळत नाहीत की हे पूर्वग्रह आहेत. पण समजा त्यांनी घर केलं तर तिथून पुढे तो माणूस काय करतो की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बातमी अशा पद्धतीने ऐकतो किंवा कुठलीही नवीन माहिती आली त्या माहितीला अशा पद्धतीने इंटरप्रेट करतो की आपली जी आधीची जी बिलीफ आहे ती खरी करून दाखवण्यासाठीच तो त्या बातम्यांचं इंटरप्रिटेशन करतो. याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. आणि माझ्या मते सर्वात धोकादायक हा बायस सध्याच्या परिस्थितीमध्ये, जिकडे सोशल मीडिया, न्यूज चॅनल्स, 24/7 न्यूज चॅनल्स आहेत, इतक्या वेगाने माहिती आपल्याकडे येते किंवा माहिती उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण सर्च करू शकतो. पण कन्फर्मेशन बायस असेल तर काय होतं की आपल्या ज्या धारणा आहेत त्याच कन्फर्म करण्यासाठी आपण आपले विचार जिकडे सांगितले जातात त्याच विचारांचं न्यूज चॅनल बघणार, तेच पेपर वाचणार, तेच आर्टिकल्स वाचणार. त्याच्या विरुद्ध जे काही असेल ते सगळं खोटं आहे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं, समजा की लालू प्रसाद यादव, म्हणजे राजकारणामध्ये बरेचसे बघायला मिळतं की लालू प्रसाद यादव बहुतेक आता जेलमधून बाहेर आले की चारा घोटाळा केला, बरेचसे घोटाळे केले, तुरुंगामध्ये गेले. ज्यांच्या डोक्यामध्ये हा विचार पक्का आहे की लालू प्रसाद यादव हे खूप भ्रष्ट आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं, चांगली गोष्ट आली, कुठेतरी न्याय आहे, असं जर असेल तर लालू प्रसाद यादव समजा उद्या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या, तर अशा माणसाला ज्याच्या डोक्यामध्ये असं आहे की लालू प्रसाद यादव म्हणजे सर्वात वाईट मनुष्य, त्याला या चांगल्या गोष्टी कधीच दिसणार नाही. किंवा समजा लालू प्रसाद यादव पंतप्रधान होऊन त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, देशाची समाज व्यवस्था, सगळीकडे अराजक माजलाय, संपूर्ण जगामध्ये आपला हसवतं, असं जर झालं आणि समजा कोणी लालू प्रसाद यादवचा समर्थक असेल तर त्याला ही कुठलीच गोष्ट त्याला दिसणार नाही. का? कारण प्रत्येक बातमीमध्ये जिकडे असं सांगितलं जाईल तो म्हणेल की नाही, हे फेक न्यूज आहे किंवा हे चुकीचं आहे. आणि अशाच बातम्या बघेल की लालू प्रसाद यादवच्या जिकडे स्तुती करत असते. तर कन्फर्मेशन बायस टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडतं. भेदभावाचे सगळे एकत्रितपणे जर दुष्परिणाम बघितले तर काय होतं की पूर्वग्रह दूषित विचारसरणी होते. जॉशुआ बेल इथे उभा आहे, पाऊण तास तो व्हायोलिन वाजवत आहे, तरी सुद्धा कोणाचं लक्ष नाही. पूर्वग्रहित दूषित विचारसरणी, गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतं. त्या फेडेक्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघितलं, त्या नवीन मुलाने चांगलं सजेशन दिलं होतं पण त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, तर त्याला काय वाटेल? असं एकदा झालं, दोनदा झालं, त्याला काय वाटेल? त्याला असं वाटेल की माझ्यावर अन्याय होतो, त्याचा कोणावर विश्वास राहणार नाही. हेच
पुढे पुढे होत राहिलं, त्या अन्याय आणि अविश्वासातून काय होईल? द्वेष आणि मत्सर हे वाढीला लागतील. आणि आपल्याला जिकडे आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची आहे, त्यातला एक महत्वाचा मुद्दा काय, की भेदभाव, द्वेष, मत्सर हे नाश करणं. तर हे झालं सगळं मोठ्या माणसांचं. म्हणजे मोठ्या माणसांचं कसं आहे, की कधी ना कधीतरी जाऊन आपल्यावरती कुठले तरी पूर्वग्रह असतात, ते काढणं किंवा त्यांच्या विरुद्ध विचार करणं खूप कठीण आहे. म्हणजे त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण लागतं आणि कुठेतरी जाऊन हो बाबा माझी चूक झाली हे मान्य करणं, त्याच्यासाठी खूप मोठं मन लागतं. ते कन्फर्मेशन बायसचा तो पण एक धोका आहे, की माणूस अशा एकदम एक्स्ट्रीम पोझिशन घेतो, की तिथून पुढे समजा त्याला समोर दिसत जरी असेल, सत्य परिस्थिती दिसत असेल, तरी तो सत्य परिस्थिती नाकारतो. का? कारण त्याला हे मी चुकलो आणि मी इतके वर्ष चुकलो हे कबूल करणं खूप कठीण जातं. तर हे सगळ्या मोठ्या माणसाचं. असंच एक आपण म्हणतो, की लहान मुलं कशी निष्पाप असतात, निष्कलंक असतात, त्यांच्या मनावर म्हणजे काहीच भेदभावाचे काही त्यांच्यावर संस्कार नसतात. तर अजून एक व्हिडिओ क्लिप आपण बघूया, की ही व्हिडिओ क्लिप जवळजवळ 50 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड असं आहे, की मार्टिन ल्युथर किंग 1968 मध्ये त्यांचा वर्णद्वेषातून त्यांची हत्या झाली होती. आणि त्याच्या पुढल्या दिवशी एक जेन एलियट म्हणून एक शिक्षिका आहे. त्या शिक्षिकेने आपल्या 3रीच्या वर्गामध्ये एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये भेदभावाचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे भेदभावाचे दुष्परिणाम कोणाला कळतील? ज्याच्यावरती अन्याय होतो त्यालाच कळतील, दुसऱ्यांना कळणार नाही. तर लहान मुलांवरती याचा काय परिणाम किंवा लहान मुलांची रिॲक्शन काय असेल हे जाणून घेण्यासाठी तिने एक प्रयोग केला. पण याच्यामध्ये ती मुलांकडून दोन प्रयोग करून घेते. आणि काही शब्द आहेत की ब्लॅक म्हणजे तर कृष्णवर्णीय म्हणजे काळे जे लोक आहेत ते. याच्यामध्ये काही शब्द आहेत की इंडियन्स म्हणजे नेटिव्ह अमेरिकन, अमेरिकेमधले जे भूमिपुत्र आपण म्हणू शकतो, की जे सर्वात आधी होते ब्रिटिशर्स येण्याच्या आधी किंवा युरोपियन लोकांच्या आधी हजारो वर्ष जे राहत होते ते. त्यांचा तांबूस रंग असतो म्हणून त्यांना कधी कधी रेड इंडियन म्हणतात. रेड आणि येलो असा आपण शब्द. येलो म्हणजे आपल्यासारखे वर्णाचे भारतीय जे आपले जे रंग असतो त्या पद्धतीने. तर असे काही शब्द आहेत. तर आपण बघूया की लहान मुलांवरती त्यांच्यावरती जे प्रयोग केले ते बघूया. This is a special week. Does anybody know what it is? National Brotherhood. National Brotherhood Week. What's brotherhood? Treat everyone as though he was your brother. And is there anyone in this United States that we do not treat as our brothers? Yes. Who? The black people. Who else? Indians. Absolutely the Indians. Many places in the United States. How are black people treated? How are Indians treated? How are people who are of a different color than we are treated? They don't get anything in this world. Why is that? Because they're different color. You think you know how that would feel to be judged by the color of your skin? Do you think you do? No, I don't think you'd know how that felt unless you had been through it, would you? It might be interesting to judge people today by the color of their eyes. Would you like to try this? Yeah! Sounds like fun, doesn't it? Since I'm the teacher and I have blue eyes, I think maybe the blue-eyed people should be on top the first day. I mean, the blue-eyed people are the better people in this room. Oh, yes, they are. Yeah. Blue-eyed people are smarter than brown-eyed people. This is a fact. The brown-eyed people do not get to use the drinking fountain. You'll have to use the paper cups. You brown-eyed people are not to play with the blue-eyed people on the playground. Well, the brown-eyed people in this room today are going to wear collars so that we can tell from a distance what color your eyes are. Ready, Laurie? Brown-eyed. She's a brown-eyed. You'll begin to notice today that we spend a great deal of time waiting for brown-eyed people. Who goes first to lunch? Blue-eyed. The blue-eyed people. Blue-eyed people may go back for seconds. Brown-eyed people do not. Brown-eyed. Don't you know? They're not smart. And it seemed like when we were down on the bottom, everything bad was happening to us. The way they treated you, you felt like you didn't even want to try to do anything. It seemed like Mrs. Elliot was taking our best friends away from us. I watched what had been marvelous, cooperative, wonderful, thoughtful children turn into nasty, vicious, discriminating,
little third graders in a space of 15 minutes. Yesterday, I told you that brown-eyed people aren't as good as blue-eyed people. That wasn't true. I lied to you yesterday. The truth is that brown-eyed people are better than blue-eyed people. Russell, where are your glasses? I forgot them. You forgot them. And what color are your eyes? Blue. Susan Ginder has brown eyes. She didn't forget her glasses. Yeah. Russell Ring has blue eyes, and what about his glasses? He forgot them. He forgot them. Brown-eyed people may take off their collars, and each of you may put your collar on a blue-eyed person. The brown-eyed people get 5 extra minutes of recess. You blue-eyed people are not allowed to be on the playground equipment. You blue-eyed people are not to play with the brown-eyed people. Brown-eyed people are better than blue-eyed people. They're smarter than blue-eyed people. And if you don't believe it, look at Brian. I use Orton Gillingham Phonics. We use the card pack. The brown-eyed children were in the low class the first day, and it took them 5.5 minutes to get through the card pack. The second day, it took them 2.5 minutes. The only thing that had changed was the fact that now they were superior people. You went faster than I've ever had anyone go through the card pack. Why couldn't you get them yesterday? We had those collars on. You think the collars kept you? We just keep thinking about those collars. Oh, and you couldn't think as well with the collars on. Well, I hate today. how do you do? I hate too. Because I'm blue-eyed. See, I am too. There's nothing, it's not funny, it's not fun, it's not pleasant. This is a filthy, nasty word called discrimination. We're treating people a certain way because they are different from the rest of us. Is that fair? No. Nothing fair about it. We didn't say this was going to be a fair day, did we? No. And it isn't. It's a horrid day. Okay, you ready? What did you people who are wearing blue collars now find out today? I know what they felt like yesterday. I did too. How did they feel yesterday? Down. Like a dog on a leash. Yeah. Like you're chaining them up into prison. Like you're shut up and you're throwing the key away. Should the color of some other person's eyes have anything to do with how you treat them? No. All right, then should the color of their skin? No. Should you judge people No. by the color of their skin? No. Is that how you decide whether people are good or bad? No. Is that what makes people good or bad? No. Now you know a little bit more than you knew at the beginning of this week? Yes. Okay, now are you back? Yes. That feel better? Yes. म्हणजे या व्हिडिओवरून मुलं शेवटी जे एकत्र येतात प्रेमाने ते बघून जे कळायचं ते सगळं कळतं की जन्मावरून आधारित कुठलेही भेदभाव करणं किती त्याचा किती वाईट परिणाम होतो आणि त्याच मुलांची कशी वेगवेगळी विचारसरणी होते त्याच्यावरून कळतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि इतरही संतांनी आपल्याला वर्षानुवर्ष सांगून ठेवलं. माऊलींनी स्वतः कितीतरी त्रास सहन करून चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण सांगितल्या, त्यावेळच्या समाजातल्या ज्या त्रुटी होत्या, रूढी परंपरा, त्यांच्याविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि जनजागृती केली. स्वतः धोका पत्करून कधी 750 वर्षापूर्वी पुढच्या पिढीच्या भल्यासाठी माऊलींनी कितीतरी गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवल्या. त्यांनी गीतेसारखं ज्ञान भांडार सर्व लोकांसाठी उघडून ठेवलं. का? कारण लोकांनी त्याचा अभ्यास करावा, त्याच्यातून शिकावं आणि त्यांना जो त्रास सहन करावा लागला तो त्रास अजून कोणाला सहन करायला लागू नये ह्या सगळ्यासाठी. माऊली जर आता ह्या समाजाकडे बघत असतील तर काय म्हणत असतील? याचसाठी केला होता का अट्टहास? माऊलींनी कितीतरी गोष्टी, कितीतरी ज्ञानरत्न आपल्याला दिली. ते म्हणतात हे विश्वची माझे घर. त्यांनी असं म्हटलं नाही की नेवासाला माझ्या समोर जे लोक बसले आहेत, जे माझं प्रवचन ऐकतायत, ज्ञानेश्वरी ऐकतायत, तेच चांगले लोक आणि तेच माझं घर. इथे त्यांनी व्यापक विचारसरणी आपल्याला सांगून दिली. हे विश्वची माझे घर. त्यांनी कुठलं महाराष्ट्र म्हटलं नाहीये की भारत म्हटलं नाहीये, काही नाही. हे विश्वची माझे घर. माऊलींनी म्हटलंय आता विश्वात्मके देवे, की ब्रह्म सगळीकडे, ब्रह्माची अनंत रूप आहे. तुम्हाला ज्या रूपामध्ये ब्रह्माला बघायचंय
तुम्हाला माणसामध्ये बघायचं आहे माणसामध्ये बघा, प्राण्यामध्ये बघायचं आहे प्राण्यामध्ये बघा, निसर्गामध्ये बघायचं आहे निसर्गामध्ये बघा. पण असं जे विश्वात्मक देव आहे त्याला ते प्रार्थना करतात. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. माणसांमध्येच ते म्हणतात की नेवाशामध्ये आहेत ते सगळे त्यांच्यामध्ये संबंध चांगले राहोत, बाकी आळंदी पैठण जे आहे ज्या लोकांनी मला त्रास दिलाय त्यांचं काही हो, त्यांनी मला काही फरक पडत नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. कुठेही कोणीही असू देत, माणूसच नाही भूत मात्र म्हणजे सगळे प्राणी यांचा परस्परांवरती प्रेम जडो हे म्हटलं. म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची का कारण, हेच अर्जुना माझे पण सार्थक एक. ब्रह्म जर सगळीकडे, ब्रह्मांनी जर कुठे भेदभाव केला नाहीये, त्याच्यामुळे जन्मावरून निर्माण होणाऱ्या कुळ जाती वर्ण रंग रूप काही देश असो धर्म असो याच्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. अर्थ फक्त कशामध्ये आहे? गुणांमध्ये, तुझ्या कर्मामध्ये. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा, सर्वात उत्कृष्ट, सर्वात श्रेष्ठ धर्म कुठला आहे? मनुष्य धर्म आहे. प्रेम, बंधुभाव, भूतदया हीच जी कालातीत तत्व आहेत त्याच ज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलं. आणि कशासाठी? ते आपण सर्व माणसांनी, समस्त जनतेनी शिकावं ह्याच्यासाठी दिलं. हे आध्यात्मिक ज्ञान झालं. तुम्ही समजा वैज्ञानिक दृष्टी असेल तर वैज्ञानिकांच्या दृष्टीने समजा तुम्ही बघितलं, जेनेटिक रिसर्च करून किंवा जेनोम सिक्वेन्सिंग करून आपल्या शरीरामधला, माणसातल्या शरीरामधला जो DNA आहे त्याच्यावरती संशोधन करून वैज्ञानिकांनी काय सिद्ध केलंय? सगळ्या माणसांचा, या पृथ्वीवरती कोट्यावधी माणसं आहेत, त्या सगळ्यांचा जो उगम आहे तो आफ्रिकेमधून एक माणूस आणि एक स्त्री ह्यांच्यापासून सगळ्यांचा जन्म झाला. ते जेनेटिक ट्री आहे. त्या आफ्रिकेतले जे लोक होते तेव्हा जे काळे होते त्यातले काही लोक बरेचशे वर्षानंतर विषुववृत्तापासून लांब जात राहिले. काही आपण तेव्हा हंटर गॅदरर्स होतो, म्हणजे प्राणी मारून खाऊन उपजीविका करायची ती माणसं. काही लोक मग तिथून विषुववृत्तापासून लांब गेले. विषुववृत्तापासून लांब गेल्यावर उन्हाची मात्रा कमी झाली, त्याच्यामुळे आपल्या त्वचेमध्ये फरक पडला, त्यांच्या त्वचेमध्ये फरक पडला. त्यातले जे लांब गेले ते लोक पांढरे झाले, त्यांच्या डोळ्यांमध्ये पण फरक पडला. हे स्किन पिगमेंटेशन, हे प्युअर सायन्स आहे. सायन्स प्युअर सांगताय की सगळ्यांचा ओरिजिन आहे ते आफ्रिकेमध्ये एका काळ्या माणसाकडून आणि काळ्या स्त्रीकडून झालं. हे आपण बऱ्याच वेळेला वादविवाद ऐकतो समाजामध्ये, आमचे पूर्वज असे, तुमचे पूर्वज तसे, आमच्या पूर्वजांनी असं केलं. सगळ्या पूर्वजांचे पूर्वज कुठे आहेत? एकाच काळ्या माणसाकडे आफ्रिकेमध्ये. आणि तिथूनच सगळ्यांचा, म्हणजे खरोखर जर बंधुभाव वैज्ञानिक दृष्ट्या बघायचा झाला तर आपण सगळे एकमेकांचे बंधू भगिनी. आणि हेच आध्यात्मिक दृष्ट्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ह्याच ज्ञानाचा वसा त्यांनी आपल्याला दिला. आणि कशासाठी दिला? की पुढल्या पिढीसाठी, आपल्यासाठी, आपल्या गुणांचं संवर्धन करण्यासाठी आणि पुढल्या पिढीमध्ये संस्कार घडवण्यासाठी दिला. हा महत्वपूर्ण वसा त्यांनी दिला. आणि आपल्याला आपल्या आई वडिलांकडून जसा समाज मिळाला, जशी परिस्थिती मिळाली, आपलं कर्तव्य काय त्याच्यामध्ये? त्या समाजामध्ये सुधारणा करून पुढल्या पिढीला तो समाज द्यावा. म्हणजे आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा त्याच्यात थोडी सुधारणा करून पुढल्या पिढीला देणं, हेच आपलं कर्तव्य आहे. ज्ञानेश्वरी मधून जर शिकायचं असेल तर ही जी मूलभूत तत्व आहेत ती आपण शिकायला पाहिजे. तर विचारमंथनाचा हाच माझा उद्देश होता की जी काही व्यापक विचारदृष्टी आहे माऊलींनी सांगितली आहे त्याचा आपण अंगीकार करावा. आणि याच्यातून अजूनही मी जे सांगितलं त्याच्यापेक्षाही अजूनही बरीचशी उत्तर असतील, बऱ्याचशा सूचना असतील की जेव्हा तुम्ही विचारमंथन कराल तेव्हा तुमच्या डोक्यात येतील. पण याचा उद्देश हाच आहे की खरोखर कालातीत तत्व काय, आपल्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध काय ते जाणून घेणं. मनुष्य धर्म, प्रेम, बंधुभाव, भूतदया ह्याच्यापेक्षा महत्वाची कुठलीच तत्व नाही, हेच आपल्याला माऊलींनी सांगितले. तर असो, याच विचारावरती आजचा अभ्यास वर्ग थांबवूया. 18व्या अध्यायातला उर्वरित भाग पुढल्या रविवारी बघू. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.